झी 24 तास एक पाऊल पुढे. तो इतिहास वाचायचा म्हणजे कशासाठी वाचायचा इतिहास? जो इतिहास विसरतो ना त्याला इतिहास विसरतो. मी नेहमी एक गोष्ट सांगत आलो आजपर्यंत. या आपल्या महाराष्ट्राची राजधानी आपला देवगिरी किल्ला, जो देवगिरी आपण म्हणत नाही, आपणच म्हणत नाही, आपण त्याला दौलताबाद म्हणतो, जे दुसऱ्याने दिलेलं नाव. आपला देवगिरी किल्ला 1293-94 साली अल्लाउद्दीन खिलजी आला. आमचा राजा रामदेवराव यादव देवगिरीचा पत्ताच नाही, त्याला आमच्या राजाला पत्ताच नाही की अल्लाउद्दीन खिलजी एक मोठं सैन्य घेऊन आपल्या महाराष्ट्रावरती चाल करून येतोय. कुठपर्यंत आला? एलिचपूर काबीज केलं. तिथपर्यंतही आम्हाला पत्ता नाही, आमच्या राजाला पत्ता नाही, आमच्या राजाच्या सैन्याला पत्ता नाही की हा आक्रमण येतंय, मोठं आक्रमण आहे. हा देवगिरी किल्ला आपण कदाचित स्वतः आपण गेला असाल तिकडे. बाबासाहेब पुरंदरेने इतकं अप्रतिम वर्णन करून ठेवलंय त्या देवगिरी किल्ल्याचं. मी स्वतः बघून आलोय, त्याच्या आजूबाजूचे खंदक आणि सगळ्या गोष्टी बघून आलोय मी. त्या देवगिरी किल्ल्याचं बाबासाहेब पुरंदरेने केलेलं वर्णन इतकं अप्रतिम आहे की त्यांनी सांगितलं की देवगिरी किल्ला कसा आहे. सीतेच्या हृदयामध्ये रावणाला शिरणं जेवढं कठीण होतं तेवढं देवगिरी किल्ल्यामध्ये मोगलांना शिरणं कठीण होतं. इतका जबरदस्त आमचा तो किल्ला. आमचा राजा बेसावध राहिला. आमचा राजा बेसावध राहिला. अल्लाउद्दीन खिलजी आला, त्याने सगळं लुटलं, सगळं बर्बाद केलं. आमच्या राजाची, आमची राजकन्या महाराष्ट्राची, हिला उचलून घेऊन गेला खंडणी सकट. काही करू शकलो नाही. 1293 साली झालेली एक घटना, त्याच्यानंतर संपूर्ण देश, महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला. कुठपर्यंत? जोपर्यंत आमचा हा राजा जोपर्यंत जन्माला येत नव्हता तिथपर्यंत आम्ही पारतंत्र्यात होतो. तिथपर्यंत आम्ही पारतंत्र्यामध्ये होतो. 350 वर्ष हा महाराष्ट्र भोगत होता अत्याचार, अन्याय. सर्व मंदिरं पाडली जात होती. आमच्या आया बहिणींवरती, सर्वांवरती बलात्कार होत होते. सगळ्या गोष्टी घडत होत्या. कशामुळे? एकाच गोष्टीमुळे, आमचा राजा बेसावध राहिला. आमचा राजा बेसावध राहिला. आज देखील तीच परिस्थिती आहे. आमचे राज्यकर्ते बेसावध आहेत. परप्रांतातले लोक आतमध्ये घुसतायत. कालची मुंबऱ्याची केस बघा. माणसं दगावली, माणसं गेली. दुःखच आहे. कोणाही वरती असं संकट येऊ नये, अजिबात येऊ नये. कुठचा का माणूस असेल, अशा प्रकारची घटना घडू नये, अशा प्रकारची घटना होऊ नये. पण माणसं कोण होती? आज हे कदाचित हिंदी चॅनलवाले, इंग्लिश चॅनलवाले परत चालवतील. राज ठाकरे परत परप्रांतीयांवरती घसरले. नाही, समजून घ्या मी काय बोलतोय. ती इमारत कोणी बांधली? बांधणारे दोघेही उत्तर प्रदेशचे. ती माणसं कोण गेली हे मी तुम्हाला सांगतोय. हे माझ्याकडे पोलिसांकडनं आलेला रेकॉर्ड सांगतोय. पोलिसांकडनं आलेला रेकॉर्ड. जमील कुरेशी, सलीम शेख, यातला जमील कुरेशी हा सिद्धार्थनगर, गोरखपूर पूर्व उत्तर प्रदेश मधला राहणारा. याचा मूळचा धंदा भंगारचा व्यवसाय. करायचा काय? खोट्या इमारती बांधायच्या. उत्तर प्रदेशमधून लोक घेऊन यायचे. एक स्लॅब झाली की त्याच्यामध्ये लोक टाकून द्यायचे. हे सगळे बायका पोरांसकट. दुसरी स्लॅब टाकायची, दुसरे आणायचे, दुसरे टाकून द्यायचे, तिसरी स्लॅब टाकायची, ते टाकून द्यायचे. आणि हळूहळू हे सगळे फ्लॅट बाहेर विकायचे. एखादा फ्लॅट विकला गेला की त्यातली लोक बाहेर काढायची, दुसऱ्या इमारतीत टाकायची. आणि सगळ्या अनधिकृत इमारती. जेवढे सगळेजण गेलेत, मी हे पोलिसांच्या रेकॉर्ड म्हणून सांगतोय तुम्हाला, मला पोलिसांकडून आलेली माहिती म्हणून सांगतोय. जेवढे जण मृत्युमुखी पडलेले आहेत
त्यातले 100% हे उत्तर प्रदेशचे आहेत. हे मला आत्ता पोलिसांकडनं कळलं. आकडा कदाचित इकडे तिकडे असेल, पण जेवढे गेले त्यातले 80% हे उत्तर प्रदेशमधले मुसलमान आहेत आणि 20% हे उत्तर प्रदेशमधले हिंदू आहेत. झी 24 तास एक पाऊल पुढे.